21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर. गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74. अकोले विधानसभेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक अगस्ती सभागृहात पार पडली. यावेळी काँग्रेस पक्षाच्या महासचिव, शिर्डी लोकसभा पक्षनिरीक्षक रीटा चौधरी, मधुकरराव नवले, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, संपत म्हस्के, सोन्याबापू वागचौरे, रमेश जगताप, मंदा नवले, श्रीमती निरगुडे, बाळासाहेब शेटे, निलेश बनसोडे, सतीश भांगरे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. 2 धरणं असूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला नाही. अकोल्याला सक्षम नेतृत्वाची गरज आहे. शेती, शिक्षण, आरोग्य, रोजगार यावर भर दिला गेला पाहिजे. या देशाचा मालक आदिवासी आहे. हे सरकार जातीपातीचं राजकारण करत असल्याचा आरोप सतीश भांगरे यांनी केलाय. आतापर्यंत ज्यांना संधी भेटली ते पुरोगामी विचारांना अपायिक असलेले इथे उमेदवारांना संधी भेटलेली आहे. आणि या तालुक्यामध्ये आपण बघत असाल की गेले 50 वर्षांमध्ये ज्या प्रकारच्या सुविधा आपल्याला भेटल्या पाहिजे आहेत त्याप्रमाणे भेटलेल्या नाही आहे. प्रामुख्याने आपण आपल्या तालुक्यामध्ये बघत असाल की आपल्या तालुक्यामध्ये 2 मोठी धरणं आहेत. तरीही आपल्या तालुक्याची परिस्थिती अशी आहे की आपल्या तालुक्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याची पिण्याची व्यवस्था झालेली नाही. त्यासाठी एक सक्षम नेतृत्व आपल्याला तयार करायचं आहे की आपल्याला लोकांना पिण्याचं पाणी ही 12 महिने भेटलं पाहिजे. आणि आपल्या शेतीला लागणारं पाणी ही शेवटच्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत आणि शेतापर्यंत कसं पोहोचेल त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. शिक्षणाच्या बाबतीत आपण हे बघत असाल, शिक्षणाची परिस्थिती 21व्या जगामध्ये आपण वावरत असताना आपल्या तालुक्यातील आश्रमशाळेची परिस्थिती तुम्हाला बघण्यात मिळत आहे. शिक्षणाची जी परिस्थिती आहे त्याच्यावर प्रामुख्याने आपल्याला काम करायचं आहे की तिथल्या मुलांना योग्य प्रकारे आपल्याला शिक्षण दिलं गेलं पाहिजे. त्यांची बौद्धिक क्षमता कशी वाढेल आणि त्यांना आपल्या 21व्या जगामध्ये जगाच्या स्पर्धेमध्ये त्यांना कसं टिकवता येईल यासाठी आपल्याला प्रामुख्याने काम करायचे. आदिवासीसाठी तुम्ही बघत असाल आपल्या देशाचे नेते राहुलजी गांधीजींनी जे बोललेले आहे, या देशाचा मालक हा आदिवासी आहे, तो मूल निवासी आहे. नाहीतर आता बघताय जे सरकार आता आपल्या सरकार जे काम करत आहे ते आपल्याला वनवासी म्हणत आहे, आपल्याला जातीपातीमध्ये अडकत आहे. तुम्ही बघताय त्यांच्यामध्ये जो अजेंडा धरलेला आहे जातीपातीमध्ये भांडणं लावायची आणि आपलं मताचं राजकारण करायचंय. पण राहुलजी गांधींनी जो 2 यात्रा ज्या केल्या, भारत जोडो यात्रा, त्याचा प्रमुख उद्देश असं होतं की जातीपातीचं राजकारण सोडून आपण सर्व एकत्र आहोत. भारत जोडो हा नारा देऊन त्यांनी अख्ख्या भारताभर काम केलेलं आहे. त्याचा आपण अनुभव येत्या लोकसभेला घेतलेला आहे. या लोकसभेला आपल्याला ज्याप्रमाणे मताचा टक्केवारीत वाढ होऊन आपण एक चांगलं काम करण्याच्या दृष्टीने आपण जे प्रबळ आहे त्याप्रमाणे आपण आता काँग्रेस काम करत आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी सांगताय आपले 7 जिल्हा परिषद गट आहेत, 12 पंचायत समिती, 2 मंडळ बाजार पंचायत आहेत, 14 पंचायत समिती गट आहेत. आपले 307 बूथ आहेत. 307 बूथवर आपल्या सर्व विभागाची नियुक्ती झालेली आहे. गेले आपण 4-5 वर्षापासून आपण या प्रत्येक विभागावर आढावा विभाग असू दे, गृह विभाग असू दे, प्रभाव विभाग असू दे, आपण प्रामुख्याने सर्व पट्ट्यांमध्ये आपण आपल्या कार्यकर्त्यांना बळ दिलेला आहे. सर्वांना कामाची इच्छा आहे. मोहाला बळी पडू नका. काँग्रेसच्या विचारावर देश पुढे जाईल. सर्वांना बरोबर घेऊन सत्ता आणणं हे कर्तव्य आहे. केंद्र सरकार कर्जाचा डोंगर सह्याद्रीच्या मंत्रालयावर ठेवायचा प्रयत्न करत आहे, असाही आरोप मधुकरराव नवले यांनी केलाय. लाचारातून पुढे गुलामी आपोआप निर्माण होईल आणि गुलामीतून पुढे हे सगळेच लोक मग कुणावर अवलंबून राहतील? सरकारवर. कमवायची जर वृत्तीच नष्ट करायची असेल तर खाण्यासाठी अवलंबून कुणावर राहणार? सरकारवर. आणि जे जे सरकारवर डिपेंड राहिले, अवलंबून राहिले, तिथे गुलामी आली. इतिहास पण तोच आहे आणि आजचं वातावरण पण तेच आहे. लाडक्या बहिणीला विरोध नाही. आमचं सरकार आलं तर आम्ही त्याच्याही पुढे जाऊन देऊ, पण मदतीचा भाव म्हणून. पण आमचं काम आहे की आम्ही त्यांना पहिल्यांदा स्वावलंबन देऊ.
तिच्या कुटुंबात स्वावलंबन कसं नांदेल, तिच्या शेतकरी कुटुंबात शेतीला हमीभाव कसा मिळेल, तिच्या मुलाला नोकरी कशी मिळेल, तिच्या मुलीला सगळ्या दृष्टीनं अत्यावश्यक ज्या ज्या बाबी आहेत शिक्षणापासून सगळ्या त्या कशा मिळतील. स्वावलंबनाच्या पावलावर पाऊल टाकून आपण पुढे गेलो तर छत्रपती शिवाजी राजांचा जो काही आदर्श आहे आणि त्यांच्या विचाराची जी रग आहे ना ती आपल्या नसानसात खेळेल. आम्ही कष्ट करतो, आमच्या कष्टाला दाम द्या. तुम्हाला सहज उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर रोजगार हमीमध्ये काँग्रेस पक्षानं आपल्याकडनं काम करून घेतलं, पण कामाच्या बदल्यात 4 पट रक्कम दुष्काळात आपल्याला दिली काँग्रेस गव्हर्नमेंट. पण फुकर देण्याचा बहाणा नाही केला. हा फुकर देण्याचा बहाणा आणि तोही निवडणुकीच्या तोंडावर केला जातोय. सावधान व्हावं आपण सर्वांनी. देशाच्या स्वातंत्र्यामध्ये विरोधकांचं एक बोटही कापलं गेलं नाही. स्वातंत्र्यासाठी त्यांचं योगदान काय? निवडणुकीच्या काळामध्ये रंग बदलण्याचं काम केंद्र सरकार करतंय, असा घणाघाती आरोप रीटा चौधरी यांनी केलाय. आप लोगों के सहयोग के बिना पूरा नहीं होगा, इसलिए आप सब लोग एकजुट होकर इसमें मदद करें. आप लोगों के बीच में हम लोग आते रहेंगे. आप लोगों की जो भी परेशानियां हैं, आप लोगों के सुख दुख में हमेशा शामिल होते रहेंगे. आपके जो वर्तमान एमएलए हैं, आपके जो एमपी है, एमएलए है लामटिया, आप बता दें आपके बीच में वो कितनी बार आए, आप लोगों के सुख दुख में वो कितनी बार शामिल हुए, आप लोगों के क्षेत्र के डेवलपमेंट के लिए उन्होंने क्या क्या काम करवाया, वो तो आपको टिप्स पे याद होना चाहिए. अब क्योंकि चुनाव आ गया, आप लोगों के बीच में आएंगे, बहुत बड़ी बड़ी बातें करेंगे. अभी मैंने उनके वादों की लिस्ट देखी, कल बैठी देख रही हूँ, 90% भी काम उन्होंने अभी तक पूरे नहीं करे. तो जो पहले 90% नहीं हुए हैं वो आने वाले टाइम में क्या हो जाएंगे, ये आप लोगों को सोचने की जरूरत है. साथियों, जिस पार्टी ने देश के बलिदान के लिए स्वतंत्रता सेनानी के रूप में एक अंगुली भी नहीं कटाई, आज हम लोगों के बीच में आके बड़ी बड़ी बात करते हैं, हमारे मुस्लिम हिंदू की बात करते हैं, धर्म और जाति की बात करते हैं और आपस में नफरत फैलाकर. अभी थोड़े दिन पहले हरियाणा चुनाव हुआ, उसमें भी उन्होंने ही करा. हमारा जो एससी कास्ट है उनको आपस में लड़वाने का काम करा. एक को उन्होंने फायदा पहुंचाया, दूसरे को उन्होंने डाउन करा और वहां का माहौल बदलने का काम करा. तो ये साथियों, जब चुनाव आता तो इस तरीके के रंग बदलते हैं. हम लोगों को उनकी बात में नहीं आना है. हमें अपने आने वाले भविष्य के बारे में सोचना है, आने वाले हमारे बच्चों के बारे में सोचना है. उसके देखते हुए महाविकास आघाड़ी पार्टी की सरकार बने, इस पे हम लोगों को जोर देना है. या विधानसभा निवडणुकीमध्ये अकोलेतून काँग्रेस पक्षाच्या वतीनं कोण उमेदवार राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भारत रेघाटे, सी न्यूज मराठी, अकोले. काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोलार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.